जैसे ही बारिश शुरू हुई है वैसे ही अंजनगांव सूजी के काला से काडक वाहन से सड़क हादसों को खुला निमंत्रण दे रहा है। सड़क पर जगह जगह गहरे गड्ढे पड़ गए हैं और बारिश का पानी भर जाने से दोपहिया और चार पहिया वाहन चालकों को गड्ढों का अंदाजा नहीं लग पा रहा है। दिन ब दिन दुर्घटनाओं की संख्या बढ़ती जा रही है, जिससे नागरिकों में भारी आक्रोश फैल गया है। स्कूल जाने वाले बच्चे रोज अपनी जान जोखिम में डालकर इस सड़क से स्कूल पहुंच रहे हैं। गांव वालों ने कई बार प्रशासन से शिकायत की, लेकिन अभी तक कोई ठोस कार्रवाई नहीं की गई है। अंजनगांव सूची से साजिद सौदागर की खास रिपोर्ट। साजिद सौदागर, आप देख रहे हैं प्राइम 18 न्यूज़। हम अभी काड़गांव रास्ते पे आप अभी मौजूद है इस वक्त, और आप तस्वीर में पीछे देख सकते हैं कि पूरे रास्तों में पूरे गड्ढे जो है दूर दूर तक आपको दिखाई देंगे। ये जो है इसकी कंप्लेंट भी जो है यहाँ पे लोगों ने की है, लेकिन इस पर कोई एक्शन नहीं लिया गया। हमारे साथ जो स्थानीय लोग हैं उनसे जानने की कोशिश करेंगे, क्या बोलना चाहेंगे, क्या तकलीफ है। बहुत तकलीफ है भी रास्ते की, स्कूल की वैन, हमारी लोडिंग गाड़ी, बहुत परेशानी है रास्ते की। काफ़ी निवेदन दिए है हमने आमदार खासदार को, हमारे जावेद भाई ने, तो भी बहुत तकलीफ है रास्ते की। अभी कुछ निवेदन दे बाद भी कुछ रास्ते की दुरुस्तीकरण कुछ हुआ नहीं है अभी रास्ते पर, और दिक्कत बहुत जाती है बच्चों की स्कूलों को या हमारे कुछ काश्तकार भाइयों की भी, सबकी दिक्कत बहुत है रास्ते से। प्रशासन से इतनी विनती है कि रास्ता जल्द से जल्द इसका कुछ रिपेयरिंग या नवा की अपने बनाई जाए, इतनी प्रशासन से विनती है हमारी। तो ये थे हमारे साथ गाड़ी चालक, जो कि इनको भी जो काफ़ी परेशानी का जो है सामना करना पड़ रहा है यहाँ पे। हमारे साथ जो है वाहन चालक है, उनसे जानने की कोशिश करेंगे क्या क्या तकलीफ है, क्या बोलना चाहिए, किस तरह का अभी जो आप रोड से आए, क्या रास्ते के बारे में क्या। बहुत खराब है रास्ता, है बहुत प्रॉब्लम हो रही है, निकालना किधर चंबा टिक जा रही गाड़ी की, एक तरह कार है, बहुत दिक्कत हो जा रही गाड़ी चलाने की, सेंटर बोल्ट टूट जा रही गाड़ी की। साथ जो है समाज सेवक जावेद भाई हमारे साथ हैं, उनसे जानने की कोशिश करेंगे। जावेद भाई, क्या बोलना चाहेंगे, किस तरह की परेशानी है आपको। नमस्कार, माझं नाव मोहम्मद जावेद, मी समाजसेवक आणि मी काळगावाचं स्थायी गाव आणि मी अंजनगाव सुरजीला राहतो। मी येणं जाणं करतो शेतीच्या ह्याच्यात, तर भरपूर तकलीफ होऊ राहिली आणि आम्ही आमदार साहेबाला, खासदार साहेबाला निवेदन दिला और PWDला निवेदन दिला, तर काही पर्याय नाही आहे। अरे याच्या पाच वर्षापासून रोड लय खराब आहे, 1 वर्ष झालं निवेदन द्यायला, याच्यावर काहीच कारवाई नाही झाली। आताही आम्ही 2-3 जण आम्ही मिळून PWD ऑफिसवर गेलो होतो, ते साहेब अमरावतीला जायला आहेत, ते म्हणत होते, आम्ही फोनवर बोललो होतो, ते बोलत होते बा मी येतो और याच्यानंतर तुमच्या संग बोलतो, फक्त ते हेच बोलू राहिले वा आम्ही बोलतो, करून कोणीच नाही राहिलं, सरकारचं दुर्लक्ष करू आहे। अभी कब से परेशानी का सामना करना पड़ा आपको, कब से दिक्कत जा रही है। आम्ही 5 वर्षापासून ह्या रोडवर एक एवढं परेशान आहो, आम्ही सांगूच शकत नाही एवढं परेशान आहो। और हे आमचे काका आहेत, हे एवढे निवेदन दिले, काकानं भरपूर निवेदन दिले। 2023 पासून सध्या माझ्याकडे बोशी पण आहे ग्रामपंचायतच्या ठरावाचे, पण काही कोणी लक्ष देत नाही। तर आमच्या गावातून एवढं मोठे गाव आहे, किती लहान लहान विद्यार्थी, म्हातारे लोक, कोणी आजारी लोक, STची सोय नाही, जायची व्यवस्था नाही, काही नाही, कोणी लक्ष देत नाही। रोजची दुर्घटना चालू आहे साहेब, रोज दुर्घटना होऊन राहिली। ऑटो चालक एवढे परेशान आहेत, गाड्या चालक एवढे परेशान आहेत, आणि आमच्या गावामध्ये हॉस्पिटल नाही आहे। हॉस्पिटलसाठी पेशंटला बेरात्री दुसऱ्या गावी जावं लागते, वडनेर गंगाईला, वडईला, इकडे जावं लागते। ऑटो चालक एवढे परेशान आहेत, पेशंटला नेतात ते पोहोचू शकत नाहीत, रोड एवढा खराब आहे। आणि धामणगाव कारल्याजवळचा ते पूल आहे, तोही एकदम हे झालं, पावसाळ्यात एवढं प्रॉब्लेम होते, पावसाळ्यात भरपूर आम्ही एवढे परेशान हो, भरपूर परेशान हो साहब। अभी प्रशासन की ओर जो निवेदन भी दिया, कब से निवेदन दिया गया और क्या प्रशासन की ओर से क्या अभी आश्वासन वगैरह कुछ मिला, बात हुई, क्या बोलना चाहे। काही आश्वासन नाही आहे। आमदार साहेबांसंग आम्ही बोललो तर आमदार साहेब म्हणतात निधी नाही आहे, आम्ही पाहू, आता कधी पाहतील याचं उत्तर पाहिजे। मी स्वतःहून जाऊन त्याला 2 निवेदन दिले, मी गावकरी लय जण आम्ही गेलो होतो, तधी आम्ही निवेदन दिला, खासदार साहेबाला मी स्वतःहून जाऊन निवेदन दिला, त्याच्यावर काहीच ॲक्शन नाही, काम नाही होऊ राहिलं, काहीच काम नाही गावामध्ये। गावातले रस्ते तसेच आहेत, बिमाऱ्या होऊ राहिले, हे पाहून घ्या तुम्ही, किती घाण आहे तर। याच्यात ग्रामपंचायती काही नाही करू राहिली, हे तो रोडचा आहे, गावातले म्हटलं तेच हे आहे, गावातले रस्ते खराब आहेत, हे वडनेर पूर्ण रोड पहा तुम्ही, तोही रस्ता खराब आहे।
हां दुर्लक्ष आहे सर्व. सरकारी याच्यावर काही नाही करू राहिली. ती शिक्षणासाठी अकोटला जावं लागते, अंजनगाव सुरजीला जावं लागते, तहसीलच्या कामासाठी अंजनगाव सुरजीला जावं लागते. तर आता लोक जातील कसं? रोड एवढा बस्तर आहे सांगताच येत नाही. अरे आमचा गाव म्हणजे तालुक्यातला शेवटचा गाव आहे. अभी क्या मांग है प्रशासन से, क्या बोलना चाहोगे? आमचं हेच म्हणणं आहे साहेब, फक्त तुम्ही जे आश्वासन दिलं होता निवडून याचे पहिले बा आम्ही तुमचा रोड बनवून देऊ, तुमच्या गावात नाल्या बनवून देऊ, तुमच्या गावातले रोड बनवून देऊ, तर हे तुम्ही बनवले नाहीत. सरकारचं याच्यावर दुर्लक्ष आहे. कब से परेशानी का सामना करना पड़ा? पाऊस आला की परेशानी चांगली होती आम्हाला जायला. शाळेतले जायला मुलं, इकडे हा रस्ता गावाच्या बाहेरचा, इकडे वडणे रस्ता आहे, खूप गड्डे पडले आहेत गावात. इकडे या रोडनं गड्डे आहेत. मैं साजिद सौदागर, प्राइम 18 न्यूज़, अमरावती.